नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कशा आहात सर्व? व्यवस्थित अभ्यास करतायत ना? 100% अभ्यास हा करायलाच पाहिजे. तर शेवटच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवात केलेली होती ऍसिड, बेसेस अँड साल्ट्स या टॉपिक साठी. तर याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं की इंडिकेटर्स काय असतात, कोणत्या सबस्टन्सेसला ऍसिड म्हणायचं, कोणाला बेस म्हणायचं, आणि तेच डिस्कशन आजच्या या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आजच्या या सेशन मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस, स्ट्रॉंग ऍसिड्स काय असतात, वीक ऍसिड्स कोणते असतात, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स काय असतील, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बेसेस काय असतील, याबद्दल आपल्याला डिटेल डिस्कशन करायचं. सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ H+ अँड OH- आयन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की जे तुम्हाला सांगितलं होतं ऍसिड बेसेसच्या काही थेरीज दिल्या गेल्या, ज्याच्यामध्ये आपण अरेनियस थेरी बद्दल लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. अरेनियस थेरी काय आपल्याला शो करते की असे सबस्टन्सेस जे ऍक्वेस सोल्युशन मध्ये H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करणारे आहेत किंवा H+ आयन लिबरेट करणारे जे काही सबस्टन्सेस आहेत, त्यांना सर्वांना काय म्हटलं जाईल मुलांना? काय म्हटलं जाईल? अरेनियस ऍसिड्स. असे सबस्टन्सेस जे OH- आयनला लिबरेट करतील कोणामध्ये? ऍक्वेस सोल्युशन मध्ये, त्यांना म्हटलं जाईल बेसेस. इज दॅट क्लिअर? सो डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ H+ आयन, किंवा आपण असं म्हणू शकतो की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन आणि OH- आयन, ऍसिड अँड बेसेस आर क्लासिफाईड. सो स्ट्रॉंग ऍसिड्स कशाला म्हणणार बघा? द ऍसिड विच गिव्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स इन देअर ऍक्वेस सोल्युशन इज कॉल्ड ॲज स्ट्रॉंग ऍसिड. मग स्ट्रॉंग बेस कोणाला म्हणायचं किंवा ऍसिड्स कोणाला म्हणायचं? तर त्याच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इथे दिसतंय की असे काही सबस्टन्सेस जे H+ आयनचं लिबरेशन करणार आहेत. H+ आयन जे लिबरेट करतील, जितके जास्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन असेल तितका स्ट्रॉंग तो ऍसिड असणार आहे. जसं की एक्झाम्पल आहे HCl, HNO3, H2SO4. दिस ऑल आर मिनरल ऍसिड्स. या सर्वांना काय म्हणणार मुलांना आपण? मिनरल ऍसिड्स. नेक्स्ट बघा, HCl चं जर डिसोसिएशन केलं तर काय मिळणार आपल्याला? H+ + Cl-. सो ऑल मिनरल ऍसिड्स आर स्ट्रॉंग एक्सेप्ट कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिडला वगळता सगळ्याचे सगळे जेवढे मिनरल ऍसिड्स असतील, जसं की HCl झालं, HNO3 झालं, H2SO4 झालं, these all are strong acids. वीक ऍसिड्स कशाला म्हणायचं मग? बट ऑब्वियसली जर जे असे सबस्टन्सेस जे मोर नंबर ऑफ H+ आयन्स लिबरेट करणारे, त्यांना जर आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हणत असू, तर वीक ऍसिडच्या केसमध्ये काय होईल? त्यांचं डिसोसिएशन कमी प्रमाणात होणार आहे, म्हणजे कमी अमाऊंट ऑफ H+ आयन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. So the acids which gives less number of hydrogen ions in their aqueous solution is called as weak acid. मुद्दा क्लिअर झाला? ज्यांच्याकडे H+ चं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल त्यांना म्हटलं जाईल वीक ऍसिड. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे CH3COOH. CH3COOH इज नथिंग बट अ ऍसिटिक ऍसिड. मग ह्या ऍसिटिक ऍसिडचं ज्यावेळेस आपण aqueous सोल्युशन मध्ये टाकणार आहे, दिस इज डिसोसिएटेड टू अ लेसर एक्सटेंट. मग कमी अमाऊंट ऑफ H+ आयन लिबरेट होतील. जितकं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल मुलांना, तितका तो ऍसिड वीक असणार आहे. तो बघा इथे रिएक्शन बदलली, H++ CH3COO-. सो हिअर द डायल्यूट सोल्युशन ऑफ वीक ऍसिड्स आर क्वाइट सेफ टू ड्रिंक. म्हणजेच ऑलरेडीच हा ऍसिड, याच्यामध्ये ऑलरेडीच H+ आयनचे कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे, त्याचा जर डायल्यूट पार्ट घेतला, डायल्यूट म्हणजे कसा? ज्याच्यामध्ये आपण वॉटर ऍड करतोय किंवा सॉल्व्हेंट ऍड करतोय आणि याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करतोय, सो ते ड्रिंक केलं तरी त्याच्याने काही खूप जास्त फरक पडणार नाहीये. सो हेन्स दे आर युज्ड ॲज अ फूड इन्ग्रेडियंट्स. कोण? ऍसिटिक ऍसिड. म्हणून बघा तुम्ही विनेगर सोल्युशन 4 to 5% ऑफ ऍसिटिक ऍसिड असतं, ज्याला ॲज आपण प्रिझर्वेटिव्ह, फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. सो प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स. ऍसिड्स हॅव सॉर टेस्ट. सेकंड, ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस टू रेड, जे आपण ऑलरेडी बघितलं होतं. बघा, ब्ल्यू लिटमस टाकला, रेड टाकला तर रेड ॲज इट इज राहील. पण जर ब्ल्यू लिटमस याच्यामध्ये डिप केलं, बघा ब्ल्यू लिटमसचं कसं झालेलं आहे? रेड कलरेशन बघायला मिळते. बघा पुन्हा एकदा बघा, रेड लिटमस जर त्याच्यामध्ये आपण डिप केला तर रेड ॲज इट इज राहील. रेड मध्ये कुठल्या प्रकारचं कलरेशन? नो चेंज इन द कलर ऑफ लिटमस पेपर. बट इन ऍसिडिक सोल्युशन इफ वी डिप ब्ल्यू litmus, it get turns into red. Next, third property, acid solution conduct electricity as they are electrolytes.
नाव इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन अँड नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट्स कशाला म्हणायचं, नॉन इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं, अगदी साधं सिंपल आणि सरळ. जर सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिक करंट पास होत असेल किंवा त्याचे आयन्स जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतील तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. अदरवाइज वी कॉल इट ॲज नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. कारण इलेक्ट्रिक करंट त्याच पोझिशनला पास होऊ शकतोय जर त्याच्यामध्ये आयन्स प्रेझेंट असतील तर. आयन्स आर नेसेसरी पार्ट फॉर द पासिंग ऑफ इलेक्ट्रिक करंट. नेक्स्ट, ऍसिड रिएक्ट विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. ऍसिड आणि मेटलची रिएक्शन झाली तर हायड्रोजन गॅस मिळेल. जसं ZnSO4 प्लस झिंक आणि H2SO4 ची रिएक्शन झाली, मेटल प्लस ऍसिड रिएक्ट झाला तर मेटल सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस मिळतो. याचं एक एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर झिंक प्लस H2SO4 ही रिएक्शन कुठे बघितली तरी आपण बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन मध्ये टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन ज्यावेळेस आपण स्टडी करत होतो त्यावेळेस कोणती रिएक्शन होती, पहिली होती कंबशन डिकम्पोजिशन, सॉरी कॉम्बिनेशन डिकम्पोजिशन. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये आपण ही रिएक्शन सांगितली होती. इथे काय फॉर्म होत आहे, झिंक सल्फेट दॅट इज मेटल सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस विच इज गॅस अँड इट गेट इव्हॉल्व्ड इन द सोल्युशन. ओके, नेक्स्ट झिंक, तीस रिएक्शन आहे. झिंक मेटल विथ H2SO4 सल्फ्यूरिक ऍसिड इट गिव्स ZnSO4 aqueous, zinc salt and hydrogen gas. नेक्स्ट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स विथ मेटल्स. आता मेटलची रिएक्शन, ऍसिडची रिएक्शन जर मेटल सोबत झाली तर काय त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला शो होतील त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचे. सो रिएक्शन ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड विथ झिंक मेटल, तेच आता तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दाखवतो. कोणती रिएक्शन आता जी आपण बघितली, कोणती रिएक्शन होती मुलांना, ती झिंक प्लस H2SO4 it gives ZnSO4 zinc sulfate plus hydrogen gas. Are yes or no? ओके, सो त्याच रिएक्शनचे आपण ऍक्टिव्हिटीच्या फॉर्मॅट मध्ये बघू. बघा इकडे टेस्ट ट्यूब घेतलाय, स्टँड घेतलाय, त्यानंतर सोप सोल्युशन तिकडे ठेवलं, इकडे झिंक ग्रॅन्युअल्स टाकले, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये ऍड केलं. आता त्याला काय वरती रबर कॉर्कने आपण पॅक केलं. रबर कॉर्कने पॅक केल्यानंतर त्याला नंतर कुठे घेतलेत बघा, चेक करा. ग्लास डिलिव्हरी ट्यूब. जसे आता याच्यामध्ये रिएक्शन स्टार्ट होईल बघा, इथे तुम्हाला गॅसचे फ्युम्स वरती येताना दिसत असतील बघा, अॅनिमेशन मध्ये दिसतंय का मुलांनो? हा, नीट लक्ष द्या. आता बघा, हे जर इकडे गॅस त्याच्यामधनं पास झाला तर इथे बघा काय होतंय, सोप बबल्स फिल्ड विथ हायड्रोजन गॅस, मग ते वरती यायला लागतील. आणि याच्याजवळ जर आपण बर्निंग कॅन्डल पकडली तर हायड्रोजन गॅस बर्न्स विथ साऊंड, पॉप साऊंड, मेकिंग लिटल एक्सपोजर. आता ह्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज मुलांना इथे शो करतोय, ह्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज इथे शो करतोय त्या ऍक्टिव्हिटी अंडर ऑब्झर्वेशन, अंडर गायडन्सच करायच्या आहेत. तुम्ही स्वतःहून तुमच्या पद्धतीने काहीही ट्राय करायचं नाही. सो हायड्रोजन गॅसचे बबल्स याच्यामधनं सोप सोल्युशन मधनं बबल्स फॉर्म होतील. ते बबल्स कसले असतील, हायड्रोजन गॅसचे. आणि त्याला जर बर्निंग कॅन्डल जवळ आपण पकडलं तर दे बर्न्स विथ द पॉप साऊंड. नेक्स्ट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स. सो प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड रिएक्ट विथ मेटल कार्बोनेट्स, मेटल हायड्रोजन कार्बोनेट किंवा मेटल कार्बोनेट म्हणजे MCO3 और MHCO3 टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड गॅस. मग अशी ऍसिड आणि मेटल रिएक्ट झाल्यावरती मेटल सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस निघत होता, हायड्रोजन गॅस आपल्याला मिळत होता. सो सिमिलरली हियर व्हेन मेटल कार्बोनेट्स अँड मेटल हायड्रोजन कार्बोनेट्स रिएक्ट टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड गॅस. So here बघा, मेटल कार्बोनेट प्लस ऍसिड दे फॉर्म सॉल्ट प्लस कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. इथं रिएक्शन बघा, मेटल हायड्रोजन कार्बोनेट, ऍसिड, सॉल्ट, मेटल कार्बोनेट, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. आता मेटल कार्बोनेटचं एक्झाम्पल घ्या, सोडियम कार्बोनेट प्लस HCl. काय मिळेल रे आपल्याला याच्यापासून, काय मिळाला बघा, NaCl प्लस CO2 प्लस H2O. CO2 is a carbon dioxide gas which get evaporated. नेक्स्ट, मेटल हायड्रोजन कार्बोनेटच्या बाबतीत बघा, रिएक्शन बॅलन्स केली, कार्बनला बॅलन्स केलं, ऑक्सिजनला बॅलन्स करा, वाईस ऑफ HCl. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट टाकलं तर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत ते काय फॉर्म करेल, NaCl, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. सो ऑलवेज वी हॅव टू कीप इन माइंड whenever metal reacts with acid it forms metal salt plus hydrogen gas. Whenever metal carbonate or metal hydrogen carbonate, metal carbonate or metal bicarbonates react with acid, they always form salt plus carbon dioxide plus water. मग सॉल्ट कोणाचं असणार आहे, मेटलचं सॉल्ट असेल बघा, सोडियम बायकार्बोनेट आहे, याच्यासोबत NaCl फॉर्म झालं, CO2 गॅस फॉर्म झाला, वॉटर फॉर्म झालं. याच्यानंतर आपण रिएक्शन इझिली बॅलन्स करू शकतोय.
नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स. ऍसिडच्या प्रॉपर्टीज काय? इफ एक्सेस ऑफ कार्बन डायऑक्साइड इज गॅस पास थ्रू द लाइम वॉटर then the white precipitate form first which dissolves due to the formation of soluble salt of calcium hydrogen carbonate CaHCO3 and the solution becomes clear again. जसं इथं सांगते क्लिअर लाईम वॉटर आहे, त्याच्यामधनं जर आपण when carbon dioxide is passed through the lime water it turns milky, त्याला मिल्की अपीअरन्स म्हणजे टर्बिड अपीअरन्स बघायला मिळतो. त्याच्यानंतर जर त्याच्यामधनं इफ कार्बन डायऑक्साइड इज पास्ड फॉर लॉंगर टाइम देन द मिल्कीनेस डिसअपियर्स. मग ह्या सोल्युशन मध्ये जर आपण कार्बन डायऑक्साइड पास केला तर त्याचा मिल्कीनेस काय होणार आहे? डिसअपियर होणार आहे. मग इथे रिॲक्शन शो केलेली आहे. CaOH ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साइड म्हणजेच लाईम वॉटर, कार्बन डायऑक्साइड गॅस पास केला, कॅल्शियम कार्बोनेट विच फॉर्म्स ॲज अ व्हाईट प्रेसिपिटेट अँड H2O. मग कॅल्शियम कार्बोनेट मधनं अगेन CO2 पास केला तर इट अगेन फॉर्म्स कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट विच इज सोल्युबल इन वॉटर. म्हणून आपल्याला परत क्लिअर सोल्युशन बघायला मिळतंय. क्लिअर लाईम वॉटर म्हणजेच कोण? कॅल्शियम हायड्रॉक्साइड. कॅल्शियम हायड्रॉक्साइडची CaOH ट्वाइस ची रिॲक्शन कोणासोबत झाली? CO2 सोबत झाली. CO2 गॅस पास केल्यामुळे काय झालं? इट टर्न्स लाईम वॉटर मिल्की. आता मिल्कीनेस कमी करण्यासाठी परत त्याच्यामध्ये CO2 पास केला आपण तर तो CO2 आता याच्यामध्ये डिझॉल्व होतोय आणि काय फॉर्म करतोय? CaHCO3 ट्वाइस. बरोबर, कॅल्शियम हायड्रोजन कार्बोनेट विच इज सोल्युबल इन वॉटर. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स. ओके, सो केमिकल प्रॉपर्टीज मध्ये प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स जी 6वी प्रॉपर्टी आहे, ऍसिड रिॲक्ट विथ बेसेस. ऍसिड आणि बेस रिॲक्ट झाले तर काय फॉर्म होत असतं रे? salt and water. This is also known as neutralization reaction. Whenever acid reacts with base, it forms salt plus water. आतापर्यंत कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या बघा. मेटलची रिॲक्शन जर आपण कोणासोबत केली? ऍसिड सोबत केली तर मेटल सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस मिळाला. मेटल कार्बोनेट्स और मेटल बायकार्बोनेट्स when react with acid we result into the formation of metal salt, carbon dioxide and water. थर्ड पार्ट, जर ऍसिड आणि बेस रिॲक्ट केले तर आपल्याला ऑलवेज ही याच रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन पण म्हटलं जातं, ज्याच्यापासून आपल्याला सॉल्ट प्लस वॉटर बघायला मिळणार आहे. सो ऍसिड गिव्स सॉल्ट प्लस वॉटर, NaOH प्लस HCl, इट फॉर्म्स NaCl प्लस H2O. बघा अशा पद्धतीची रिॲक्शन बघायला मिळेल. सो ऍसिड रिॲक्ट विथ मेटल ऑक्साइड. आता मेटल ऑक्साइड रिॲक्ट सोबत ऍसिड जर मेटल ऑक्साइड सोबत रिॲक्ट झाला टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, हेन्स मेटलिक ऑक्साइड्स आर सेड टू बी बेसिक ऑक्साइड. ज्यावेळेस ऍसिड मेटल ऑक्साइड सोबत रिॲक्ट होतोय तो काय फॉर्म करतोय? मेटॅलिक ऑक्साइड फॉर्म करतोय. आणि जर तो मेटॅलिक ऑक्साइड फॉर्म होतोय तर तो मेटॅलिक ऑक्साइड कोणतं नेचर शो करतोय? बेसिक नेचर शो करतोय. म्हणून त्याला आपण बेसिक ऑक्साइड असं पण म्हणतो. का रे असं? कारण मेटलची आणि ऍसिडची रिॲक्शन झाल्यावरती सॉल्ट प्लस वॉटर बघायला मिळते. बघा इकडे लक्ष द्या. मेटल ऑक्साइड प्लस acid it forms salt plus water. So copper oxide when reacts with hydrochloric acid it forms CuCl2, that is copper chloride and water. Reaction balance केली तर इथे काय टाकावं लागेल? ट्वाइस ऑफ HCl टाकावं लागेल. आता रिएक्शन बॅलन्स झाली बघा. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड. नोट करायचं असेल तर पटकन नोट करून घ्या फास्ट. इथपर्यंत झालंय. नाव नेक्स्ट property, acids have corrosive natures. Acids have corrosive natures. The mineral acid cause severe burns on the skin and attack and eat up material like cloth, wood, metal structures, stoneworks. So they are said to be corrosive. म्हणजेच जर तुम्हाला माहिती असेल मायनिंग मध्ये किंवा ज्यावेळेस आपल्याला एखादं स्ट्रक्चर ब्रेक करायचं असतं त्याच्यामध्ये ऍसिड पोर केलं जातं. ज्यावेळेस मोठे रॉक्स ब्रेक करायचे असतात त्यावेळेस जनरली. सो हे काय करत असतं, जर आपल्या स्किनला लागलं तर ते स्किन बर्न होते. ऍसिड जर स्ट्रॉंग असेल तर, डायल्यूट असेल तरी थोडासा इफेक्ट बघायला मिळतो. दे ईट ऑफ द मटेरियल म्हणजे करोजिव्हनेस कॉज करतो त्याच्यामध्ये, जेणेकरून त्याचं स्ट्रक्चर जसं वूड असेल, मेटल असेल, स्टोन असेल, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? ऍसिड बिहेव्स ॲज अ करोजिव्ह मटेरियल और दे शोज करोजिव्ह नेचर. नेक्स्ट acids have so taste. Acid turns blue litmus to red. Acid solution conducts electricity म्हणून त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हटलं. Acid reacts with metal to form hydrogen gas. आता ह्या प्रॉपर्टी सर्व इथे समअप करतोय. Acid reacts with metal carbonates and metal bicarbonates to form carbon dioxide gas, salt plus water. आतापर्यंत जे रिवाइज केलं ते सर्व या स्लाइड वर टाकले बघा. Acid reacts with bases
to form salt plus water. Acid react with metal oxide to form salt plus water. म्हणून आपण मेटल ऑक्साइड्सला काय म्हटलं होतं, बेस म्हटलं होतं. अँड दे हॅव करोसिव्ह नेचर. इथपर्यंतचा मुद्दा क्लिअर झालाय मुलांनो. नेक्स्ट पार्ट इज हायड्रोनियम आयन. आता व्हॉट डू ऑल ऍसिड्स हॅव इन कॉमन. प्रत्येक ऍसिड्सला काय कॉमन पार्ट असायला पाहिजे किंवा काय कॉमन पार्ट असतो त्याच्यामध्ये. तो हायड्रोनियम आयन जर प्रोड्यूस झाला म्हणजे H3O+ और H+ आयन प्रोड्यूस झाला आणि तो ऍक्वस फॉर्म मध्ये असेल तरच लिटमस टेस्ट पॉझिटिव्ह शो होते फॉर अ पर्टिक्युलर ऍसिड. सो हिअर वॉटर घेतलेलं आहे HCl. ज्यावेळेस त्याला आपण याच्यामध्ये टाकलं तर H+ + Cl- अशा पद्धतीने स्ट्रक्चर फॉर्म होत असतं. याच्यामध्ये HCl अशा पद्धतीने सेग्रिगेट होतो. आता HCl gives H+ Cl-. So separation of HCl into H+ and Cl- ion will be possible in the presence of water. So the process is termed as ionization. Ionization म्हणजेच formation of positive and negative charges. So H+ H2O it forms H3O+, that is hydronium ion. So this happens because H+ ions are not stable. H+ ion stable नसल्यामुळे H3O+, that is hydronium ion form होतोय. To investigate whether the compounds containing hydrogen are acids, the aqueous solution of an acid conduct electricity due to the presence of charged particle called ions in it. So bulb is glowing. कोणत्या कंडिशन मध्ये डायल्यूट HCl सोल्युशन टाकलेलं आहे, रबर कॉर्क टाकले, त्याच्यावरती नेल ठेवलेला आहे, बिकर, बॅटरी ही अशा पद्धतीची असेंब्ली आपण याच्यामध्ये प्लेस केलेली. इथे ग्लुकोज सोल्युशन ठेवलं, सगळं असेंब्ली ऍज इट इज पुट केली. तर बघा जे मगाशी म्हटलं होतं की ऍसिड बिहेव्स ॲज अ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे असं सोल्युशन ज्याच्यामध्ये आयन्स प्रेझेंट असतील. जर त्यामध्ये आयन्स प्रेझेंट असतील तरच ते इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करतील, अदरवाइज इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करणार नाही. मग जसं की ग्लुकोजचा फॉर्म्युला असतो. काय असतो फॉर्म्युला मुलांनो? C6H12O6. तर हा कुठल्याही प्रकारे डिसोसिएट होत नाहीये. डिसोसिएट म्हणजे आयोनाइज होत नाही. आयोनाइज झाला नाही तर इथे कुठल्याही प्रकारचे हायड्रोनियम H+ और OH- आयन्स प्रेझेंट नसतील. आयन्स जर प्रेझेंट नसतील तर बल्ब ग्लो होणार नाही. बल्ब ग्लो होणार नाही म्हणजेच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल कंडक्शन ऑकर होणार नाही. अशा सोल्युशनला म्हटलं जातं नॉन इलेक्ट्रोलाइट्स. आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट कंडक्ट होणार आहे. कंडक्ट कशामुळे होणार आहे? याचं कन्व्हर्जन H+ आणि Cl- आयन्स मध्ये होईल. So that H+ and Cl- are responsible for carrying electric current. So here from these experiments we can conclude that hydrogen contain compounds such as glucose and alcohol are not acid because they do not dissociate in water to produce H+ ions. Are you getting the point? प्रत्येक ज्याच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे तो ऍसिड असेलच असं नाही. ज्याच्यामध्ये हायड्रोनियम आयन प्रोड्यूस होणार आहे म्हणजे H+ आयन्स प्रोड्यूस होणार आहे तोच बिहेव करेल ॲज अ ऍसिड. Acids do not show acidic behavior in the absence of water. So in the absence of water, substance will not form hydrogen ions and hence will not show acidic behavior. आता त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी घ्या. टेक 0.5 ग्राम ऑफ कॉपर क्लोराइड सॉल्ट इन टेस्ट ट्यूब. Add to it few drops of concentrated H2SO4. Test the gas evolved with the wet and dry litmus paper. आता बघा जर वेट लिटमस पेपर असेल तर H+ आयन जर आले तर तो काय करेल? ब्ल्यू लिटमसला रेड मध्ये कन्वर्ट करेल. पण तेच जर ड्राय लिटमस पेपर असेल तर ते जे काही H+ आयन्स किंवा हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे त्याच्याने तो ब्ल्यू लिटमस रेड मध्ये कन्वर्ट होणार नाही. बघा का होणार नाही त्याचं कंडिशन. टेस्ट ट्यूब घेतली, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं, 1 होल्ड स्टॉप कॉर्क, बेंड ट्यूब, याच्यामध्ये कॉपर क्लोराइड सोल्युशन टाकलं. नेक्स्ट बघा आता CuCl2 कॉपर क्लोराइड प्लस H2SO4 इट गिव्स काय मिळणार रे? CuSO4 प्लस HCl. आता HCl गॅस मिळाला. HCl गॅस इकडनं बाहेर येतो बघा ट्यूब मध्ये. अॅनिमेशन मध्ये दिसते तुम्हाला ट्यूब मधनं HCl गॅस येतोय. HCl गॅस समोर जर आपण ड्राय लिटमस पेपर बघितला तर ड्राय लिटमस पेपर मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज बघायला मिळणार नाही. सो नो चेंज इन द कलर ऑफ लिटमस पेपर अल्दो HCl गॅस इज प्रोड्युसिंग. पण कसं आहे लिटमस पेपर ड्राय. आता तेच आपण काय करा, मॉइस्ट लिटमस पेपर घ्या. बघा काय ऑब्झर्वेशन बघायला मिळते. मॉइस्ट लिटमस पेपर घेतल्यावरती काय कंडिशन बघायला मिळते बघा. ब्ल्यू लिटमस टर्न्स टू रेड. असं कशामुळे झालं रे? असं कशामुळे झालं? जे इथं म्हटलं बघा ऍसिड्स डू नॉट शो ऍसिडिक बिहेवियर इन द ऑब्सेन्स ऑफ वॉटर. कारण तिथं H3O+ किंवा हायड्रोनियम आयन प्रोड्यूस होणार नाही. हायड्रोनियम आयन प्रोड्यूस झाला नाही तर तो लिटमसचा कलर चेंज करू शकणार नाही. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर झाला. आजच्या लेक्चर मध्ये आपण ऍसिडच्या प्रॉपर्टीज बघितला. पहिली प्रॉपर्टी सांगितली ऍसिड आणि बेस रिएक्ट झाला तर सॉल्ट प्लस वॉटर
मिळतंय, त्याच रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हटलं. ऍसिड आणि मेटल रिॲक्ट झाला तर मेटल साल्ट प्लस हायड्रोजन गॅस मिळतंय. मेटल कार्बोनेट्स और मेटल बायकार्बोनेट्स रिॲक्ट झाले ऍसिड सोबत तर मेटल साल्ट प्लस CO2 गॅस प्लस वॉटर आपल्याला मिळतंय. त्यानंतरच्या कंडिशन मध्ये सांगितलं की जर वॉटरमध्ये H म्हणजेच HCl चे किंवा H+ ड्राय H+ जर प्रोड्यूस झाला, हायड्रोनियम आयन प्रोड्यूस झाला तर तो लिटमस पेपर किंवा लिटमस टेस्ट पॉझिटिव्ह शो करणार नाही. कारण जर H2O वॉटर ॲक्वेस सोल्युशन प्रेझेंट नसेल तर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन फॉर्म होणार नाही, हायड्रोनियम आयन जनरेट होणार नाही, सो तो आपल्याला ऍसिडिक बिहेवियर शो करणार नाही. जे काही ऍसिडचं नेचर असतं, ऍसिड जनरली शो करोजिव्ह नेचर. करोजिव्ह नेचर म्हणजे जर वूड असेल, मेटल असेल किंवा आपल्या स्किनवरती जरी ऍसिड पडलं, स्पिल आउट झालं तर ते त्याला सेव्हिअर बर्न कॉज करते. त्यानंतरच्या पार्टमध्ये आपण सांगितलं की जे काही ऍसिड्स आहेत, ऍसिड स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे कशाच्या बेसिसवरती आपण सांगणार आहे. द नंबर ऑफ H+ आयन्स लिबरेटेड व्हेन इट डिसॉल्व्ह इन ॲक्वस सोल्युशन. जर H+ आयन जास्त लिबरेट झाले देन वी से दॅट इट इज स्ट्रॉंग ऍसिड. इफ H+ आयन्स तितक्या अमाऊंट मध्ये जनरेट झाले नाही तर आपण त्याला बोलणार इट इज अ वीक बेस. सो इथपर्यंतचा पार्ट होप सो तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झाला असेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये बेसेस अँड प्रॉपर्टीज ऑफ बेसेस बघणार. जसं ऍसिडच्या केसमध्ये सांगितलं, जर सबस्टन्स ॲक्वस सोल्युशन मध्ये H+ आयन लिबरेट करत असेल तर त्याला अरेनियस ऍसिड म्हणायचं. H+ आयन्स और वी कॅन से दॅट हायड्रोनियम आयन. इफ इट लिबरेट्स OH- आयन देन वी कॉल्ड इट एज बेस और बेसिक सोल्युशन. मुद्दा क्लिअर झाला इथपर्यंत. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ आपण बेस आणि बेसच्या रिलेटेड प्रॉपर्टीज स्टडी करू. सो तोपर्यंत स्टे ट्यून. काही रिलेटेड तुम्हाला या टॉपिक मध्ये काही कन्सर्न असेल, काही गोष्टी समजल्या नसतील तर 100% तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सो नेक्स्ट पार्ट मध्ये आपण ते कव्हर करून घेऊ. अदरवाईज जर काही अडचण असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलला जी लिंक आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. सो स्टे ट्यून. थँक्यू. हॅव अ गुड डे.